आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारा मोगरा फुलला हा कार्यक्रम या ठिकाणी सादर करत आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र, कथा, त्यातील काही प्रसंग हे सांगीतिक पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हजारे कुटुंबियांचे आणि माझे अतिशय जुने ऋणानुबंध आहेत. आणि हजारे साहेब, तुम्हाला आठवत असेल, काल आम्ही ह्या मोगरा फुलला या कार्यक्रमाचा 572वा प्रयोग काल कृष्णा मेडिकल फाउंडेशन जे आहे कराडला, सुरेश बाबा भोसले त्यांच्याकडे सादर केला. पण याची सुरुवात इथेच झालेली आहे, हुतात्मा स्मारकामध्ये. याचा पहिला प्रयोग आपण 2009-10च्या दरम्यान इथेच हुतात्मा स्मारकमध्ये या मोगरा फुलला कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती. कथा का सांगायची याच्या पाठीमागे काही अर्थ आहे. तुम्ही म्हणाल की ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आम्ही ऐकत आलोय, वाचत आलोय, महाराजांकडनं वेगवेगळी प्रवचनं त्याच्यावरती होतात. पण साधू संतांचं जगणं का सांगावं याच्या पाठीमागे कारण असं आहे की संत हे फक्त सांगत नाहीत, ते जसं सांगतात ना तसं वागतात. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबरायांचं जगणं वजा केलं तर, तुकोबरायांच्या गाथेमधून तुकोबरायांचं जगणं वजा केलं तर फार काही उरेल असं मला वाटत नाही. ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो तो केवळ आणि केवळ साधू संतांच्या जगण्यामुळे. तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबरायांनी सांगितलं, आम्ही नुसतं सांगायला जन्माला आलेलं नाही आहोत, आम्ही जे सांगू ते जगू. नवे नवे संतांनी जे सांगितलं ते आमच्या जगण्यात असू शकतं हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. वेदांतामध्ये वैराग्याची व्याख्या केलेली आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या, त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. तुकोबराय म्हणतात की हे वैराग्य फक्त सांगण्यासाठी नाही, आम्ही जगू. आणि विशेष पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबरायांनी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. आणि किती सहजतेनं बुडवली. जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो ना तितक्या सहजतेनं बुडवून टाकली. मी तर म्हणतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट कोण असेल ना तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि मग या संतांच्या जगण्यातून येणाऱ्या पिढीला आम्ही काही देणार आहोत की नाही? येणाऱ्या पिढ्यांपर्यंत साधू संतांच्या चरित्र आम्ही पोहोचवणार आहोत की नाही? या शब्दांना धार प्राप्त करून देणारं त्यांचं जे जगणं आहे ते आम्हाला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर त्यासाठी संतांचं आयुष्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही कथा तुमच्या समोर मांडत असताना मी नेहमी सांगत असतो, मी काय, माझ्यासारखे कुणीही काही जेव्हा असं बोलत असेल तेव्हा तुम्ही आमच्या बोलण्यामध्ये लगेच हो मध्ये हो मिसळू नका. आम्ही जर म्हटलं आता हे, तर तुम्ही लगेच ते नाही म्हणायचं. चिकित्सा करायची, हे सांगतायत ते बरं आहे का, खरं आहे का, खोटं आहे का, आपल्या हिताचं आहे का, आणि हिताचं असेल तर स्वीकारायचं. पण आपली गडबड कुठे झाली माहिती आहे का? कुणी सांगितलं हे करून बघा, आम्ही ते करायला लागलो. कुणी सांगितलं आता ते नाही, आता इकडे जाऊन बघा, तिकडे आनंद आहे, आम्ही तिकडे गेलो. आम्ही हो मध्ये हो मिसळत आलो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. मी जिथे पुण्यात राहतो, माझ्या घराच्या बाहेर एक छोटंसं गार्डन आहे. आणि त्या गार्डनमध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. एक दिवशी मी तिथून जात असताना आजीनं मला हटकलं. आजी मला म्हणली, गणेश, तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय ते चांगलं चाललंय ना? माझं कोणतंच कपड्याचं दुकान? हजारे साहेबांचं आहे वाटतं. आता मी काय म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतो, माझं काय कपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायची. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे? मी म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. मला म्हणली, गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज आजी पुन्हा भेटली.
आजीनं विचारलं, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय? हा म्हणलं, छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र होते, आजीबरोबर 4 मैत्रिणी होत्या. मित्र म्हटले, अरे कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? म्हणलं, अरे कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? या आजीला कदाचित स्मृतिभ्रंश असेल म्हणून आजी विसरते. मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल, आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा, हे होच म्हणतंय. आबाई कशालाच नाही म्हणत नाही. आपली गडबड तिथे, आपण नाही म्हणतच नाही. आपल्याला वेळ मारून निघायची असती आणि पुढे निघायचं, कारण आम्ही कमालीचे बिझी आहोत. किती बिझी आहोत. आम्हाला कुठे जायला वेळ नाही, चांगलं ऐकायला वेळ नाही, चांगले चित्रपट पाहायला वेळ नाही, चांगल्या नाटकांना जायला वेळ नाही, चांगली पुस्तकं वाचायला वेळ नाही, चांगल्या माणसांना भेटायला वेळ नाही, चांगल्या माणसांसोबत संवाद साधायला वेळ नाही. मग बिझी नेमके आहोत कुठे? कमालीचे बिझी आहोत. इतके बिझी, परवा एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं, सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं, तुमचा कार्यक्रम झाला ना, मग लगेच पुढच्या कार्यक्रमाला, मला लगेच तीच. मी म्हटलं, दिवसभरात आपण 50 कार्यक्रमांना हजेरी लावू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे, कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे. आणि म्हणून वेळ, इकडं कोण बडबड करतंय? ह्या मोबाईलने एक इतकं वाटोळ केलंय ना, म्हणजे अशी जागा नाही जिथे मोबाईल नाही. हल्ली टॉयलेटला जाताना पण पोरं हातात मोबाईल घेऊन जातात. बसल्यावर रिंग वाजते, काय करतो आता, काय करतो विचारल्यावर काय सांगायचं. त्याच्यात खेड्यापाड्यात म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडे, झुडपाच्या पलीकडे, ह्याला आवाज येत नाही, हे तीनदा उठून उभं राहतं, का रेंज नाही, थोडं मोठ्यानं बोल म्हणते. हा ठेवा. कमालीचे बिझी आहोत आम्ही. आणि म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं जगून घेऊ, चांगल्या गोष्टींचं चिंतन करू. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. आणि ताई, ज्ञानेश्वरीवरती जेवढं प्रेम लोकांनी केलं ना, तेवढं प्रेम क्वचितच कोणत्या ग्रंथावरती लोकांनी केलं असेल. आज खेड्यापाड्यामध्ये सप्ताह होतो, सप्ताहामध्ये पारायण होतं. एखाद्या बिचाऱ्या अडाणी बाईला त्या प्राकृत उवीचा अर्थ सुद्धा कदाचित कळायचा नाही, पण तरी सुद्धा त्या ओवीवरून ती बोट फिरवते, महाराजांच्या पाठीमागे पारायण करते. एवढं प्रेम कोणत्या ग्रंथावर झालं? आणि ही ज्ञानेश्वरी काय माहिती, हे बंड पुकारलंय ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय हे बंडखोर संत आहेत. पिढ्यानं पिढ्या ज्ञानाला एक चौकट होती संस्कृत भाषेची, ज्ञानोबरायांनी ती चौकट झुगारून दिली. एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, एक गुरु आणि एक शिष्य परंपरेची चौकट सुद्धा झुगारून दिली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोचविले. पिढ्यानं पिढ्या एक गुरु आणि एक शिष्य ही जी परंपरा होती, ज्ञानोबरायांनी ही परंपरा बाजूला केली आणि हे ज्ञान सगळ्यांसाठी खुलं करून दिलं. काय अलौकिक कार्य आहे. आणि मला वाटतं हे कार्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी ही दालनं तुमच्या माझ्यासाठी खुलं करून दिली. जे अवघड होतं ते अधिकाधिक सोपं कसं करून सांगता येईल याच्यासाठी प्रयत्न केले. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. काय धाडस आहे तुकोबारायांचं. अरे वेदांचा अर्थ तुम्ही काय सांगता, वेदांचा अर्थ फक्त आम्हाला ठाऊक आहे. आणि आजपर्यंत तुम्ही सगळेजण करताय ना, वेद फक्त तुम्ही डोक्यावर घेऊन मिरवताय. काय धाडस आहे तुकोबारायांचं. मला ज्ञानोबराय आणि तुकोबाराय हे बंडखोर संत वाटतात. आणि काय फरक आहे माहिती आहे दोघांमध्ये? किंचितचा फरक आहे. ज्ञानोबरायांनी असं कानात सांगितलं, हे असं नाही, असं वाग, तसं नाही, जरा हे असं कर. आणि तुकोबारायांनी असं कानाखाली लावून सांगितलं, हे असं नाही, असं. हे काय, तो किंचितचा फरक आहे दोघांमध्ये. आणि मला वाटतं हा फरक समजावून घ्यावा. भाषेवरती प्रेम करावं, शब्दांचा अर्थ समजावून घ्यावा. शब्द हे शस्त्र आहे. तुकोबारायांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आणि शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्द हे शस्त्र आहे बाबांनो, ती जपून वापरा. काय धाडस आहे. तुम्ही म्हणाल शब्दाला शस्त्र कसं म्हणावं. साधा प्रसंग आहे. दुर्योधन असा मयसभेतनं चाललेला होता, पाय घसरला, खाली पडला. समोर असणाऱ्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. काय गरज होती का.
त्याऐवजी जर असं घडलं असतं, दुर्योधनाचा पाय घसरलाय आणि द्रौपदी पळत आली आणि दुर्योधनाला म्हटली, दुर्योधना तुला लागलं तर नाही ना रे, बस बरं जरा मी पाणी घेऊन येते, कदाचित महाभारत झालं नसतं. पण द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे कापूत अंधा, आणि दुर्योधनाला ते असे बोचत गेले, आयुष्यभर दुर्योधनाच्या लक्षात राहिले. आणि मग दुर्योधन वाट बघत राहिला. मग शेवटी शकुनी मामा सोंगट्या टाकत राहिले. तिकडे धर्मराजा हरत गेला, डावावर लावायला काहीच उरलं नाही. आणि मग शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं. द्रौपदीला डावावरती लावल्यानंतर द्रौपदीलाही गमावलं. आणि मग त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे कापूत अंधा. आणि मग दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा केसाला पकड द्रौपदीच्या आणि फरफटत सभागृहामध्ये घेऊन ये. फरफटत सभागृहात आणलं. कोणी कोणी म्हणून मदतीला आलं नाही. कोण नव्हतं सभागृहामध्ये? गुरु द्रोणाचार्य होते, भीष्म पितामह होते, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम होता. कोणी कोणी मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीच्या मुखातून बाहेर शब्द पडले, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवान श्रीकृष्णाला हाक मारली आणि जेवत्या ताटावरून उठून भगवंत मदतीला धावून आले. बघा, निसर्गाचा नियम आहे, एक दाना पेरा त्याचे 1000 दाणे उगवतात. द्रौपदीनं फक्त पदर फाडला होता आणि करंगळीला चिंधी गुंडाळली होती. आणि त्या करंगळीला गुंडाळलेल्या चिंधीच्या बदल्यात भगवंताला धावून यावं लागलं आणि वस्त्र पुरवावी लागली. आणि आता बघा, परत शब्दांची शस्त्र झाली. आता द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दुर्योधना ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवतोय ना, त्याच मांडीवरती गदेचे घाव होतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. दुःशासना ज्या केसांना पकडून तुम्हाला फरफटत घेऊन आलास ना, तुझ्या रक्तानं केस धुईल, तोपर्यंत मी केस सुद्धा बांधणार नाही. शब्द शस्त्र आहे तो. आणि काय शब्दांची कमाल आहे आतापर्यंत. बघा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, एक वाक्य होते की नाही? एका वाक्यासाठी आंदोलन उभं राहिलं. भारत छोडो 2 शब्द होते की नाही? त्या 2 शब्दांसाठी चळवळ उभी राहिली. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी होती, पण आजही कितीतरी वर्षांनंतर तुमच्या माझ्या ते शब्द लक्षात आहेत. गरिबी हटाव, इंदिरा गांधींचे 2 शब्द होते. त्या 2 शब्दांवर सरकार आलं होतं. अच्छे दिन, 2 शब्द आहेत, पण सरकार आलं होतं. शब्दांमध्ये कमालीची जादू आहे आणि ती जादू आपण समजून घेतली पाहिजे. आणि मला वाटतं ज्ञानोबराय शब्दांचे जादूगार आहेत. काय ज्ञानोबरायांचे शब्द येतो, काय ज्ञानोबरायांच्या शब्दात गोडवा आहे तुम्ही बघा. ज्ञानोबराय उकाराची भाषा बोलतात. तुम्ही म्हणाल उकाराची भाषा म्हणजे काय? ज्ञानोबरायांना उगाच माऊली म्हणत नाहीत, कारण ज्ञानोबराय मुळातच आईची भाषा बोलतात. तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का? हो, वेगळी असते. ती कशी? वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतील, आई बाळू म्हणते. वडील राजेंद्र म्हणतील, आई उकार लावते. आई उकाराची भाषा बोलते आणि ती उकाराची भाषा ज्ञानोबराय बोलले. काय सुंदर भाषा आहे. काय ज्ञानोबरायांचा गोडवा आहे पहा शब्दातला. ज्ञानोबराय अवगुण ह्या शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. काय प्रेम आहे माऊलींचं. साहेब, आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही आणि ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. आणि हे प्रेम फक्त आई करू शकते. आणि म्हणून ज्ञानोबरायांना आई म्हटलं, ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाहीये. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाहीये. आणि आई असणं हे जर निवळ प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे आणि मला वाटतं ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. ज्ञानोबरायांची भाषा बघा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबराय उकार लावतात, गोड बोल. ज्ञानोबरायांचं बोलणं इतकं गोड आहे आणि मला वाटतं ज्ञानोबरायांचं जे बोलणं आहे त्यातला किंचितचा जरी गोडवा बोलण्यातला आपण स्वीकारला ना, तरी आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. चांगलं बोलावं. ज्ञानोबराय सांगतात कसं बोलावं. साच आणि मवाळ
मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते, डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतं. काय भाषा, काय संवाद. डॉक्टरला वाटलं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जावं. बोलण्याला काहीतरी तारतम्य असावे की नाही. ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ, पण एक सुद्धा दुःखाचा उश्वास ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये मांडत नाहीत. एवढी अवहेलना केली समाजानं, एवढं दुःख दिलं. भिक्षा मागायला गेले तर लोकांनी भिक्षा दिली नाही. अहो झोळीमध्ये माती ओतली लोकांनी. एवढी अवहेलना कुणाची झाली? एवढा अपमान कुणाचा झाला? पण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कुठे त्या अपमानाचा उल्लेख केला? ज्ञानेश्वरीमध्ये मला एक उवी दाखवा की जिथे ज्ञानोबरायांनी संताप व्यक्त केला, ज्या लोकांनी मला त्रास दिला देवा यांचं वाटोळं कर, असं कुठं काय उल्लेख आहे? अरे ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात गीतेवरची टीका आहे. मला हे 2 महान वक्ते वाटतात. एक भगवान श्रीकृष्ण आणि 2 ज्ञानोबराय. आपल्याला उगाच आपलं थोडं आम्ही बरं बोलायला लागलो आणि तुमच्यासारखी 4 लोक जर कौतुक करायला लागली, आम्ही उगाच हवेत जातो. पण या जगात 2 महान वक्ते आहेत. एक आहे ज्ञानोबराय आणि एक आहे भगवान श्रीकृष्ण. तुम्ही म्हणाल ते कसं? भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुठं? कुठे सांगितली? कुरुक्षेत्रामध्ये. असं छान ऑडिटोरियम होतं का? भगवान श्रीकृष्णाच्या समोर माईक, सगळ्यांना बसायला छान चेअर वगैरे. अरे जिथे आत्ता शंख फुंकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, मृत्यूचा असा तांडव उभा राहील, रक्ताचे पाट वाहतील, आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात चल शस्त्र उचल. काय धाडस आहे. आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये सांगितलेली गीता पुढची 5000 वर्ष तुमच्या माझ्या मनावर गारूड घालते. सोपी गोष्ट आहे का? मला सांगा गीतेचं प्रयोजन काय? गीतेचं पहिलं प्रयोजन आहे अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला ध्यानावर आणणं. जो शस्त्र उचलायला तयार नाही त्याला शस्त्र उचलण्यासाठी त्याच्या हातामध्ये हिम्मत निर्माण करणं. आता ज्या कारणासाठी भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली ते कारण फलद्रूप झालं. अर्जुनानं शस्त्र उचललं, नुसतं उचललं नाही, ते चालवलं, युद्धही जिंकलं, पांडवांकडे सत्ताही आली. हां, गीतेचं प्रयोजन संपलं. आता काय गीतेचं कारण होतं का पुढे यायचं? 10वीचा निकाल लागला, आता पोरं 11वीत गेली, त्यांना सांगा बरं 10वीचं पुस्तक वाचून काढ. वाचतंय का? ते म्हणते आता 11वीत गेले, 11वीचं बघू द्या, 10वीचं राहू द्या मागं. ज्या कारणासाठी गीता सांगितली ते कारण फळाला आल्यानंतर सुद्धा गीता आजही तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करते. कारण काय? अर्जुन निमित्त आहे. भगवान श्रीकृष्णाला माहित आहे आजही समाजामध्ये असे असंख्य अस्वस्थ अर्जुन आहेत ज्यांना दिशा वर्षानुवर्ष दाखवावी लागेल. आणि म्हणून आजही गीता तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करते. आणि ही गीता सांगणारा कृष्ण एकीकडे आणि दुसरं ज्ञानोबराय आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाहीये, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी ती लिहिलेली आहे. इथं कोण असं शिक्षक आहे का तुमच्यापैकी की ज्यांना सांगावं उद्यापासून तुमची पोरं माझ्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा? मी नगरवरनं 2 गाड्या करतो रोज. पण ज्ञानोबरायांचा आत्मविश्वास बघा. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबरायांनी सांगितलं एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील. काय आत्मविश्वास आहे हा. आणि म्हणून मला हे 2 महान वक्ते वाटतात. बाकी कुणी उगाच अहंकार करू नये. मी एकदा असंच जरा थोडंसं हवेतच वडिलांना म्हटलं आप्पा मी काय आता इथून पुढं भाषण करणार नाही. वडील म्हणले काय झालं बाबा? म्हणलं समाज जर सुधारणार नसेल तर आपण बोलून काय उपयोग आहे का? वडील मला म्हणले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम होईल. समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल.
पण त्या सुधारण्याची जी सुरुवात आहे ती आमच्यापासून होईल का? आणि त्यासाठी स्वतःला आम्हाला कधीतरी अंतर्मनात डोकावून बघता येईल का? ज्ञानोबरायांनी भ्रमर कुणाला म्हटलंय? मनाला भ्रमर म्हटलेलं आहे. आणि ज्ञानोबराय त्या मनाला सांगतात की बाबा रे, इकडे तिकडे तू असा भ्रमरासारखा फिरू नको, कुठेतरी स्थिर हो. आणि कुठे स्थिर हो? चरण कमळ दळू रे भ्रमरा. तुला संतांच्या चरणाजवळ येऊन स्थिर व्हावं लागेल. पण आमचं मन इतकं कमालीचं चंचल आहे, इथून तिथे तिथून तिथे मनाचा थारा लावता येत नाही. किती चंचल मन आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. एक प्रवासी असा रेल्वेनं चाललेला होता. 50-55 वय असेल. एक 25-26 तरुण त्यांच्या समोर बसलेला होता. त्या तरुणानं त्या बाबांना विचारलं, बाबा टाईम काय झालाय? टाईम काय झालाय म्हटल्याबरोबर बाबांना हातावर, घड्याळावर हात ठेवला. म्हणला, तू मला टाईम विचारू नये आणि मी तुला सांगू नये. अरे म्हणले, झालं काय? नाही नाही म्हणला, तू आता असं टाईम विचारणार किती वाजले, मग मी म्हणणार 12 वाजले. मग तू म्हणणार कुठं चालला, मी म्हणणार मुंबईला. तू म्हणणार मी पण मुंबईला. तू विचारणार कुठं उतरणार, मी म्हणणार कुर्ल्याला. तू म्हणणार मी पण कुर्ल्याला. उतरल्यानंतर मी म्हणणार मी रिक्षा करतो. तू म्हणणार मी त्याच रिक्षात येतो. मी तुला म्हणणार चहा घ्यायला येतो का? तू म्हणणार येतो. चहा घ्यायला तू माझ्या घरी येणार. मग माझी तरुण पोरगी तुला चहा घेऊन येणार. मग तू तिला विचारणार किती वाजले. मग तुमची ओळख होणार. काही दिवसांनी तू स्थळ घेऊन येणार. आणि ज्याच्या हातात साधं घड्याळ नाही त्याला मी पोरगी देऊ शकत नाही. अरे मन आहे का काय? 1 मिनिट मन थाऱ्यावर राहत नाही. आणि क्षणाक्षणाला आमचे विचार बदलत जातात. 4 तारखेपर्यंत तुम्ही बघा किती बदलत जाते. काय 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 काय. काहींना झोप नाही. सकाळी वाटतं ही येईल, दुपारी वाटतं नाही ना, अंदाज चुकते, संध्याकाळी वाटते ते. कमालीच मिनिटाला आमची मतं बदलत जातात. उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक माणसाला प्रचंड तहान लागलेली आणि इकडे तिकडे शोधतोय, कुठेच पाणी मिळायला तयार नाही. शेवटी कासावी झाला होता तहानेनं. झाडाखाली उभा होता, कुणीतरी दिसेल, कुठून तरी पाणी मिळेल. रस्त्याच्या पलीकडे एक बिल्डिंग होती आणि तेवढ्यात बिल्डिंगमधून खिडकीतनं एकानं अशी पाण्याची बाटली दाखवली. किती आनंद होईल. इकडं तहानेनं कासावीस झालाय, पाणी मिळत नाही, आणि पलीकडच्या बिल्डिंगमधून कुणीतरी पाण्याची बाटली दाखव. हे पळतच बिल्डिंगच्या खाली गेलं. बिल्डिंगच्या खाली जाऊन वाट बघतंय आणि अर्धा तास कुणीच खाली येऊ नये. आता काय वाटतंय? अरे तुला द्यायचं नव्हतं पाणी तर तू बाटली दाखवली कशाला? कुठं याच्या नादाला लागलो. सावलीत उभा होतो, आता बिल्डिंगच्या खाली येऊन. आणि अर्ध्या तासानं त्या माणसानं खाली यावं आणि येतानाच लिंबू सरबत घेऊन यावं. आता काय वाटतं? नाही, त्यांना म्हणावं, नाही तुम्ही आता एवढ्या उन्हातून आलायत, पाण्याच्या ऐवजी जरा लिंबू सरबतच घेऊन आलो म्हणून उशीर झाला. असं वाटतं काय देव माणूस भेटला बाबा. आणि तुम्ही ते लिंबू सरबत असं तोंडाला लावावा आणि त्याच्यात साखरच नाही, नुसतंच लिंबू, तोंड आंबट पडावं. आता काय वाटतंय? याचा गळा दाबू का काय? आणि त्यानं तेवढ्या खिशातनं साखरेची पुडी काढावी, म्हणावं नाही मला वाटलं शुगर बिगर असेल, तुमच्या हिशोबाने. आता काय वाटतंय? आता वाटतं याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू. क्षणाक्षणाला माणसाची मतं बदलत जातात, मन बदलत जातं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. बहिणाबाईंनी सांगितलं की हे मन आहे, हे प्रचंड चंचल आहे. या चंचल मनावरती ज्यांना ताबा मिळवता आला, ज्याला संतांच्या चरणाजवळ जाता आलं, ती माणसं यशस्वी झाली. ती माणसं जगण्यात शाश्वत आनंदापाशी, शाश्वत सुखापाशी जाऊन पोहोचली. आणि मला वाटतं ते समाधान मिळालं संतांना. काय हो संतांचा महिमा आहे, काय संतांवरती प्रेम केलं. मला असं नेहमी वाटतं, संतांचं जेवढं त्यांच्या हृदयामधलं प्रेम, त्यांच्या हृदयातलं वात्सल्य, संत अशा आभाळातून येत नाहीत. संतत्व जन्माला येतं ते तुमच्या कृतीतनं. तुकोबाराय सगळं काही असं सगळं माफ करून टाकतात, सगळी कागदपत्र इंद्रायणीमध्ये बुडून टाकतात. ज्ञानोबरायांच्या वाट्याला दुःख येतं आणि भगवंताकडे मागायची वेळ येते आणि ज्ञानोबराय म्हणतात, हा जो जे वांछील तो तेला हो प्राणी. केवढा मनाचा मोठेपणा आहे हा. ज्ञानोबरायांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे, त्यातला किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्या ठाई आला तरी जगणं सुंदर झालं म्हणून समजा. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे. आणि आपण आपल्यापेक्षा शेजारच्याला कुपनावर 2 किलो तांदूळ जास्त मिळाला तरी आपल्याला करमत नाही.
आणि माऊली म्हणतात ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आमच्याकडे वाघ आलता दादा गावात. तुमच्याकडे जर गावात वाघ आला तर तुम्ही काय करताल? चौकात जाऊन बसतान का घरी जाऊन बसतान? सगळं गाव घरात कडी लावून बसलं होतं आणि एक पठ्ठ्या चौकात जाऊन बसला होता. घरातले म्हणले वाघ आलाय गावात आणि गेलं कुठं? रानात वनात इशी इकडं तिकडं विहिरी उसात सगळीकडे शोधलं, पठ्ठ्या काय सापडना. शेवटी दमलेन घरी निघाले आणि हे असं चौकात बसलेलं सापडलं. घरातले म्हणले अहो वाघ आलाय आणि तुम्ही असं चौकात बसलाय. हे म्हणताय वाघ आलाय म्हणून तुम्ही चौकात बसलोय. म्हणले का? ते वाघ तुम्हाला खाईन? म्हणला खाईन, वाघानं मला खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात बसलोय. म्हणले ते का? अहो म्हणला जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागन आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भावकीला खाते का नाही. म्हणले कुडून येतो मनाचा एवढा मोठेपणा. आणि ज्ञानोबाराय म्हणतात हा जो जे वांछील तो त्याला हो प्राणीजा. काय ज्ञानोबारायांचं बोलणं आहे हो. इकडे भगवान श्रीकृष्ण म्हणतो अर्जुना शस्त्र उचल आणि दुर्जनांचा संहार कर. आणि इकडे ज्ञानोबाराय पण असं म्हणू शकले असते, जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणण्याऐवजी ज्ञानोबाराय म्हणू शकले असते की नाही जे खल आहेत ते मरो. ज्ञानोबाराय मरो नाही म्हणत, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत त्यांच्यातली वाईट बुद्धी फक्त सांडू दे. आणि पुढचा शब्द तर इतका गोड वापरलाय, तया सत्कर मिरती. वाढू कधी म्हणतात? रोप जर छोटा असेल तर वाढू म्हणतात आणि रोप जर नसल तर बी लावायचं आणि काय म्हणायचं? रुजो. ज्ञानोबाराय म्हणू शकले असते की नाही तया सत्कर मिरती रुजो. ज्ञानोबाराय रुजो नाही म्हणत, ज्ञानोबाराय वाढो म्हणतात. कारण ज्ञानोबारायांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हटले तया सत्कर्मी वृत्ती वाढ. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. आत्ता तुम्ही मी फ्रेंडशिप डे ना अमुक तमुक साजरे करायला लागलो. ज्ञानोबारायांनी शेकडो वर्षापूर्वी शब्द वापरलाय मैत्र जीवांचे. काय शब्द प्रयोग. मला वाटतं संतांचं जे मन आहे ना ते मन तयार व्हायला कोट्यावधी वर्ष गेली हो. आज तुम्ही मी ज्या अवस्थेमध्ये आहोत ना या अवस्थेमध्ये माणसाला यायला 4 कोटी वर्ष लागली आहेत. 3 लाख वर्ष गेली तेव्हा माणूस असा चालायला विलायला असा ताट उभा राहायला लागला. पुढची हजारो वर्ष गेली तेव्हा त्याला दगडाला आकार वगैरे देता आले. पुढची हजारो वर्ष लागली त्याला हातातून काही फेकता येईल. आणि जेव्हापासून माणूस फेकायला शिकलाय ना तेव्हापासून काय खरं नाही. कितीतरी वेळा माणसानं अशी विकासाची उड्डाणं घेतली आणि परत माणूस रसातळाला गेला. पण हे मोठं मन संहारापेक्षा हात जोडून प्रेमानं वागणं हे जर माणसाला कळलं असतं तर आज जिथे आहोत त्याच्या कितीतरी पटीनं माणूस पुढे निघून गेला असता. पण हे हृदयातली व्याकुळता आणि वात्सल्य होतं ते केवळ आणि केवळ संतांच्या नशिबामध्ये. आणि मग काय संतांची व्याकुळता, काय संतांचं प्रेम. अहो एकदा पंढरीच्या, तुम्ही सोलापूरकर मंडळी फार नशिबवान आहात, तुमच्या हाकेच्या अंतरावरती पांडुरंग आहे. आणि ह्या पांडुरंगानं काय वेळ लावले कुणास ठाऊक. पंढरीच्या पांडुरंगाकडनं अशा पत्रिका निघतात का? हां आषाढीला सगळ्यांनी यायचं. सगळीकडनं गाड्या बिड्या फ्लेक्स बिग सगळीकडं पत्रिका. आपल्याला जर वाढदिवस साजरा करायचा म्हणला तर एकतर सगळ्यांना पत्रिका द्याव्या लागतात. त्याच्यात नुसती व्हॉट्सअपला पाठवली तर ती म्हणते येऊन नाही दिली. बरं नुसती पत्रिका पाठवून नाही जमत, त्याची यायची सोय करावी लागते. नुसती यायची नाही, त्याला नंतर जाता येत नाही, त्याला नेऊन सोडवायची सोय करावी लागते. पण पंढरीचा पांडुरंग मात्र कुणालाही पत्रिका पाठवत नाही, कुणाला फोन करत नाही. आणि हजारो लोक अनवाणी पावलाने पंढरपूरला यायला निघतात. काय महिमा आहे या पांडुरंगाचा. बरं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ठीक आहे 4 लोक निघाली आम्ही निघालो वारीला, पण अरे ज्ञानियांचे ज्ञानी आणि योगियांचे योगी आहेत ज्ञानोबाराय. शब्दांचं सामर्थ्य असणारे तुकोबाराय. आणि या सगळ्या साधू संतांना सुद्धा वेळ लावलं हो पांडुरंगांना अक्षरशः. आणि मग एकदा देवानं आपल्या भक्तांची यादी करायची ठरवली. पहिली यादी जाहीर केली. त्या यादीमध्ये कुणीच नाही. ज्ञानोबाराय नाहीत, तुकोबाराय नाहीत,
सावता महाराज नाहीत, चोखोबा महाराज नाहीत, सोयराबाई महाराज नाहीत, जनाबाई महाराज नाहीत, कोणी नाही. नामदेवरायानं देवाला विचारलं, देवा पहिली यादी जाहीर झाली, आम्ही त्यात नाहीत, आम्ही एवढे लांबचे आहोत, पहिल्या फळीत आम्ही नाही. देवानं सांगितलं दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची यादी उद्या लागणार आहे, उद्या बघा. दुसरी यादी लागली, दुसऱ्या यादीत ज्ञानोबाराय नाहीत, तुकोबाराय नाहीत, नामदेव महाराज नाहीत. नामदेवराय चिडले, म्हणले देवा दुसऱ्या यादीत पण आम्ही नाहीत का, आम्ही तुझे भक्त नाहीत? पांडुरंगानं सांगितलं उद्या तिसरी यादी लागणार आहे आणि शेवटची यादी आहे, उद्या तेवढं चेक करा. शेवटची अंतिम यादी लागली आणि त्या अंतिम यादीमध्ये पहिलंच नाव ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांपासून जी सुरू झाले तुकोबा महाराज, सगळ्या साधू संतांची नावं, सावता महाराज अगदी आमच्या गाडगे बाबांपर्यंत, तुकडोजी बाबांपर्यंत सगळ्यांची नावं. आणि नामदेवरायांना हसत हसत देवाला विचारलं, देवा खरं सांग, पहिल्या यादीत आम्ही नाही, दुसऱ्या यादीत आम्ही नाही, आम्ही थेट तिसऱ्या यादीत, आम्ही एवढे लांबचे आहोत, पहिली यादी कुणाची आहे सांग? देवानं सांगितलं, नामदेवराया पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात, आणि तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावर मी प्रेम करतो. काय साधू संतांचा रुबाव हो. इकडं चोखोबा महाराजांना लोकांनी उमऱ्यात येऊ दिलं नाही, पंढरपूरच्या लांब उभे राहायचे आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे. त्या चोखोबा महाराजांना पांडुरंगाच्या पायालाही हात लावायचा अधिकार नव्हता. आणि ते चोखोबा महाराज असं रुबाबात सांगतात, उंबरठ्यासी कैसे येशीव आम्ही जातीहीन. ते सवाल विचारतात, अरे आम्हाला उंबरठ्यापाशी यायचा अधिकार नाही. आणि काय प्रतिभा आहे या संतांची. एकीकडे चोखोबा महाराज म्हणतात उंबरठ्यासी कैसे येशीव आम्ही जातीहीन, आणि त्या चोखोबारायांची पत्नी म्हणते मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. काय संतांचा महिमा आहे हा. आणि असा अधिकार कमावला भक्तीच्या जोरावरती की असं रुबाबात सांगितलं चोखोबा महाराजांनी, अरे आमच्या भक्तीच्या समोर भगवंता तुला समोर यावं लागेल आणि आमच्या दारात नाचावं लागेल. अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. या विठ्ठलानं साऱ्या जगाला वेड लावलं, तसंच साधू संतांनाही लावलं. साधू संतांनी जेवढं प्रेम पांडुरंगावरती केलं तितकंच किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रेम पांडुरंगानं सुद्धा या साधू संतांवरती केलं. गोविंद पंत आणि नीराबाई आपेगावमधलं हे कुटुंब. गोविंद पंत आणि नीराबाई कुटुंबामध्ये वैभव होतं, लक्ष्मी पाणी भरत होती, काही म्हणून कमी नव्हती.
पण घरामध्ये नित्यनियमानं पांडुरंगाची उपासना, नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर स्नान वगैरे आटपून आले की गोविंद पंतांनी देवाऱ्यात समोर असणारा श्रीकृष्ण तामनामध्ये घ्यायचा आणि मग पूजा सुरू व्हायची. हा नित्यनियम ठरलेला होता. पूजेला बसलं की ठराविक वेळेमध्ये गोविंद पंतांच्या मुखातून शब्द बाहेर पडणार, नैवेद्य. आणि नैवेद्य म्हटल्याबरोबर मीराबाईंनी नैवेद्य घेऊन यायचं. आणि वर्षानुवर्ष हा नित्यक्रम सुरू होता. पूजा पाठ, नामस्मरण, चिंतन, अशी सकाळ व्हायची लोकांची. आता सकाळ कशी होते? आमचे आजोबा सांगायचे, सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात असतानाच देवासमोर हात जोडायचे आणि देवाला म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. आजोबा सांगायचे, सकाळी उठल्याबरोबर देवाला म्हणायचं की बाबा रे, आज डोळे उघडले बरं का तुझ्या कृपेनं, आम्ही तुझे आभारी आहोत. आम्ही म्हणायचो, असं का म्हणायचं? आजोबा सांगायचे, अरे रात्री तर सगळेच जण डोळे झाकतात, सगळ्यांचेच डोळे सकाळी उघडत नाहीत. कित्येकांचे तर सकाळी डोळे उघडत नाहीत. मग 4 जण येतात, उचलतात आणि घेऊन जातात. आपले डोळे आज उघडले, त्याच्यासाठी भगवंताला आभार मानायचे, त्याला म्हणायचं थँक्यू, आजचा दिवस तुझ्यामुळे बघायला मिळाला. रात्री झोपताना आजोबा सांगायचे, चला रे पुन्हा हात जोडा. आता काय? आता देवाला पुन्हा थँक्यू म्हणायचं. म्हणलं आता का? उद्याचा दिवस बघायचं नाही का? आज त्याला म्हणायचं, आजचा दिवस तुझ्या कृपेनं चांगला गेला, आम्ही आभारी आहोत, उद्याचा दिवस बघायला मिळवते. किती कृतज्ञता होती हो. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आई तुळशीपाशी दिवा लावायला जायची. आणि तुळशीपाशी दिवा लावायला गेलं की त्या पोरांचा समज होता की तुळशीपाशी दिवा लावला की त्याचा उजेड देवापाशी पडतो. आईच्या पदराला धरून पोरं तिथपर्यंत पोहोचायचे. आई, वडील, कुटुंब हा एक संस्कार होता. जेवायला बसलं तरी आजोबा सांगायचे, चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही आजोबांना म्हणायचं, आजोबा ताटाच्या भोवती पाणी का फिरवायचं? ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा सांगायचे, बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी नाही होत, पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. आजोबा सांगायचे, जेवायला बसलं की आभार मानायचे. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, अरे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. काहींकडे ढिगा नाही पण भूकच लागत नाही. हा काय करायचं? ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार मानले पाहिजे. काय मजा होती हो. पण आता सकाळ होते मोबाईलने. सकाळी उठल्याबरोबर चाचपडतच फोन उचलायचा असतो. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. सकाळ मोबाईल न होते आणि रात्रही मोबाईल न होते. रात्री तर हल्ली अशी जागा शोधली जाते झोपायला की जिथे पटकन चार्जिंगला मोबाईल लावता येईल. माणसं पूर्वी अशी जागा शोधायचे जिथून कुठून तर चंद्रबिंद्र दिसला पाहिजे. आता जागाच अशी शोधली जाते मोबाईलची बॅटरी लो होता कामा नये. आणि जोपर्यंत झोप येत नाही मग तोपर्यंत आपण मोबाईलमध्ये असतो. रात्रीचा तर डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? कसली कमालीची अस्वस्थता आहे. मला वाटतं ही अस्वस्थता संपायला हवी. आणि म्हणून घरामध्ये सकाळी नामस्मरण व्हावं, त्याचे आभार मानावेत, ही कृतज्ञता तरी किमान येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला देता येईल का? त्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्या तामनामध्ये कृष्णाला घ्यायचं आणि मग त्या कृष्णाला सगळं हितगुज सांगायचं असायचं. लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कृष्ण असायला हवा
की ज्याला असं हितगुज सांगता येईल. जेव्हा युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये भीष्म पितामह लढत होते आणि भीष्म पितामह यांनी लढून सुद्धा पांडव काय हरायला तयार नाहीत. शेवटी दुर्योधन भीष्म पितामहांकडे गेला आणि म्हटला, पितामह तुम्ही फसवताय आम्हाला. आणि काय झालं? अहो, देवांना जर कुणाची गरज लागली युद्धाच्या प्रसंगी तर त्यांना मदत करणारे तुम्ही भीष्म पितामह, आणि तुम्ही मैदानात असून सुद्धा पांडव आतापर्यंत लढतायत, हे विशेष नाही? अहो, तुम्ही युद्धात उभे राहिले त्याच दिवशी पांडव हरायला अपेक्षित होतं. एक तर तुम्ही आम्हाला फसवताय, नाहीतर तुम्ही स्वतःला फसवताय. आता भीष्म पितामह असते. भीष्म पितामहांनी त्याच दिवशी प्रतिज्ञा केली, उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जीवन तोरणार नाही. भीष्म पितामहांची प्रतिज्ञा आहे ती. एकदा केली म्हणजे केली. आता आपल्याकडं सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, आपल्याकडं प्रतिज्ञांना अर्थच उरलेला नाही. आपल्या शाळेतही रोज प्रतिज्ञा असते. प्रतिज्ञा खरं तर एकदाच करायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते, पण आपल्याकडे शाळेत रोज प्रतिज्ञा. सरांना माहीत असते ते काल घेतलेली विसरते, आज उद्या परत. बरं, त्या पोराचं प्रतिज्ञेतही लक्ष नसते, ते ह्याच्या खांद्यावर हात ठेव, त्याच्या खांद्यावर हात ठेव. भीष्म पितामह यांची प्रतिज्ञा आहे, उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जीवन तोरणार नाही. आणि ही बातमी कळाली कृष्णाला. कृष्ण म्हटलं, आता करावं काय? पांडवांना ही बातमी कळवायला हवी. पांडवांना सांगायला म्हणून कृष्ण धावत धावत गेला आणि पांडव गाढ झोपलेले होते, घोरत होते पांडव. अरे बाबांनो, युद्ध सुरू आहे आणि तुम्ही घोरताय. द्रौपदीला विचारलं, हे घोरतायत, हे झोपलेत, यांना युद्ध वगैरे रणनीती उद्याचं काय नाही? द्रौपदीचं उत्तर ऐका. द्रौपदी म्हणते, कृष्णा तू जागा आहेस ना, म्हणून हे झोपलेत. असं कुणीतरी सचिनराव आपल्यासाठी जागा असलं पाहिजे ज्याच्यावरती आपण विसंबून राहावं. तो फक्त कृष्ण असतो. कृष्ण म्हटला, झोपू दे त्यांना, चल द्रौपदी आपल्याला जायचं. म्हणजे कुठे? आपल्याला भीष्म पितामहांकडे जायचं. द्रौपदीला घेऊन भीष्म पितामह यांना भेटायला गेले. पितामह असे ध्यानस्थ बसलेले होते, डोळे बंद केलेले. समोर भीष्म पितामह यांना पाहिलं आणि भगवान कृष्ण म्हटले, द्रौपदी इथेच थांब, पायातल्या चपला काढ. हॉलच्या बाहेर चपला काढायला लावल्या आणि सांगितलं, पायाचा आवाज होणार नाही, असं शांत पावलांनी जायचं, पितामह यांच्या पाया पडायचं आणि निघून यायचं. बोलायचं काहीच नाही, बोलायचं अजिबात नाही, फक्त पाया पडून निघून यायचं. ठीक आहे. अलगद पावलांनी गेली, आवाज होऊ दिला नाही आणि पाया पडताना नेमकं बांगड्यांचा आवाज झाला आणि बांगड्यांचा आवाज ऐकला. कुणीतरी पायावरती डोकं ठेवलंय. भीष्म पितामह यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. आणि काल प्रतिज्ञा काय केली? एक पांडव जिवंत सोडणार नाही. डोळे उघडून पितामह बघतात तर समोर द्रौपदी. द्रौपदीला बघितल्यानंतर पितामह हसले आणि म्हटले, द्रौपदी तू एकटी आलेली नसणार, कृष्ण कुठे? दरवाजाकडे बोट केलं तर कृष्ण भगवान द्रौपदीच्या चपला हातात घेऊन नाचत होते. भीष्म पिता म्हणले, द्रौपदी कृष्ण जर तुझ्या चपला घेऊन नाचू शकतो तर पांडवांना कोण मारेल? म्हणे, कोणाची एवढी ताकद आहे? कुणीतरी असा कृष्ण कायम तुमच्या सोबत असला पाहिजे. आपली दुःख सांगायची ती कृष्णाला. मला सांगा, तुम्हाला रामाचं आयुष्य आवडतं का कृष्णाचं? हा, कुणाचं? कृष्ण. 100% मला माहित आहे. का? दही, दूध, लोणी, तूप, गोपिका. आणि राम? आणि कुणाला जायचंय का आपल्याला? आपल्याला कृष्ण आवडतो. आपला असा समज आहे की कृष्णाचं आयुष्य सुखात गेलं आणि रामाला तेवढा वनवास मिळाला. मी म्हणतो, रामापेक्षाही किती दुःख कृष्णाच्या वाट्याला आलं बघा. ज्या दिवशी कृष्ण भगवान जन्माला आले त्या दिवशी आईच्या अंगावर दूधही पिता नाही आलं. बापानं उचललं
आणि त्या पुरातून डोक्यावरती उचलून घेऊन दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. आई वडिलांचा सहवास सुद्धा भगवान कृष्णाला मिळाला नाही. लहानाचे मोठे होत होते, बाळ गोपाळ मिळाले, त्यांच्यासोबत लहानाचे मोठे होत होते, पण गोकुळातही फार दिवस थांबता आलं नाही. गोकुळ सोडावं लागलं आणि वृंदावनात जावं लागलं. वृंदावनामध्ये गेले, वृंदावन सोडलं आणि मथुरेत जावं लागलं. मथुरेमध्ये रमले, मथुरा सोडली आणि तिकडे द्वारका उभी केली. मथुरा सोडून गेले तर लोक भगवान कृष्णाला रणछोडदास म्हटले रणछोडदास आहे, पळून गेला आम्हाला सगळ्यांना सोडून. आणि स्वतःच्या हातानं उभी केलेली द्वारका स्वतःच्या डोळ्यासमोर कृष्णानं बुडताना बघितली. याच्यापेक्षा दुःख कुणाच्या वाट्याला आहे मला सांगा? किती आरोप झाले हो कृष्णावरती. रणछोडदास म्हटले, चोर म्हटले, काय काय म्हटले नाहीत कृष्णाला. आणि एवढं होऊन सुद्धा तुम्ही कृष्णाला कधी टेन्शन मध्ये बघितलाय का? काय करायचं बाबा, गोकुळ गेलं, वृंदावन गेलं, राधा गेली, मथुरा गेली, द्वारका बुडाली, आता जगण्यात अजिबात अर्थ उरलेला नाहीये, आता जातो कुठेतरी गुहेत निघून, असं म्हणताय का कृष्ण? कृष्ण सगळ्यांना गोळा करतो, काला करतो. लोक तिकडे इंद्राची पूजा करत होते, कृष्ण त्यांना सांगतो इंद्राची पूजा काय करता? पर्वताची पूजा करा, गोवर्धनाची पूजा करा. निसर्गाची पूजा करणारा निसर्ग उपासक कृष्ण आम्ही येणाऱ्या पिढ्यांना सांगणार आहोत की नाही? त्या कालियाचं मर्दन केलं. अरे नदी नाले स्वच्छ ठेवा, हा सांगणारा कृष्ण आम्ही सांगणार आहोत की नाही? गोपिकांना ते दही दूध लोणी ते चोरून घेऊन जात होता, ते काय स्वतःला खाण्यासाठी नाही. समृद्ध होता कृष्णाचं कुटुंब, पण त्या गोपिकांना सांगायचं होतं की हे दही दूध लोणी तूप हे केवळ आणि केवळ मथुरेचा बाजार सजवण्यासाठी नाही, तुमच्या लेकरांना द्या. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा जर कोण असेल तर तो भगवान कृष्ण आहे. 16 सहस्र स्त्रियांबरोबर लग्न केलं छे. अरे 16 सहस्र स्त्रियांना मुक्त करणारा आणि स्त्री मुक्तीचा रणसंग्राम सुरू करणारा कृष्ण आम्ही येणाऱ्या पिढ्यांना सांगितला पाहिजे. आणि म्हणून कृष्णाचा हेवा वाटतो मला. असा कृष्ण, हा कृष्ण आपल्या आयुष्यात असला पाहिजे. आणि आपण ते अलगूज ते गूज कधीतरी कृष्णाला सांगितलं पाहिजे. कृष्णाच्या सगळ्यात जवळ जर काय असेल ना तर ती त्याची बासरी होती. आणि गोपिकांना हेवा वाटायचा की काय हा बासरीचं नशीब आहे की सगळ्यात जवळ थेट ओठांपाशीच ना. आणि मग सगळ्यांनी विचारलं बासरीला, तू कृष्णाच्या एवढी जवळ कशी? बासरीनं दिलेलं उत्तर होतं, मी एवढ्या जवळ आहे भगवंताच्या कारण मी आतून पोकळ आहे, तिला गाठ नाही. तुम्ही बासरी बघा, तिला कुठे गाठ नाही, आतून पोकळ आहे, मोकळी आहे. इतकं पवित्र, इतकं मोकळं असावं. पण आपण इतकं साठवून ठेवलंय ना. आणि कोणत्या गोष्टी साठवून ठेवल्यात? 10 वर्ष झालं मी भावाच्या दारात गेलो नाही, 10 वर्ष झालं मी बहिणीचं तोंड बघितलं नाही. काही गोष्टी सोडून द्या आणि काही गोष्टी सोडवा. ज्या गोष्टी सोडून द्यायच्या ना त्या आपण सोडवत बसतो, आणि ज्या गोष्टी खरं तर सोडवायच्या त्या आपण सोडून देतो. सासू 2 शब्द बोलली असेल, सोडून द्या. तिनं आत्तापर्यंत लय ऐकलंय, आता बोलली असेल 2 शब्द, सोडून द्या. सासरे दुपारी जेवले नाहीत, हे सोडून नाही द्यायचं, हे सोडवायचं. का बरं जेवले नाहीत? भाजी आवडली नसेल का? बरं नसेल का?
काही रागवलेत का? सासरे जेवले नाहीत, सोडून द्या. सोडवा. आणि सासू बोलली असेल सोडवत नका बसू, आणि मलाच कान असंच कान तसंच कान काही सापडत नाही, ते सोडून द्या. कोणत्या गोष्टी सोडायच्या आणि कोणत्या गोष्टी सोडवायच्या, मला वाटतं हे कळलं पाहिजे. सगळं हितगुज त्या भगवंताशी करायचं होतं. नैवेद्य असा आवाज दिला आणि मीराबाई नैवेद्य घेऊन आल्या. आज मात्र मीराबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते अश्रू पाहिले आणि गोविंदपंतांनी विचारलं, नीरा तुझ्या डोळ्यात पाणी का? काय सांगावं, एवढं सगळं वैभव घरात आहे, लक्ष्मी पाणी भरते, सगळी सुख दारात लोळण घेत आहेत, पण एक मात्र दुःख भगवंतानं दिलं. काय नीरा, एवढी वर्ष झाली लग्नाला पण आपल्याला मूल होऊ शकलं नाही. गोविंदपंतांचे हात थरथरले तो प्रसाद ठेवताना. आणि तेवढ्या दारातून आवाज आला, अल्लख निरंजन. घाईघाईनं मीराबाई आत गेल्या, सुपामध्ये धान्य घेतलं, दारात असणाऱ्या महाराजांच्या झोळीमध्ये नेऊन टाकलं आणि मीराबाईंच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि साधूनं विचारलं, माऊली आई तुझ्या डोळ्यात पाणी का? घरात तर सगळं वैभव आहे, तुमच्यापासून काय लपवावं? सगळं वैभव आहे पण आई होण्याचं मात्र भाग्य नाही. साधू महाराज हसले आणि हसत हसत म्हटले, अगं तुझ्या पोटी तर मूल जन्माला येईलच, पण तुझ्या मुलाच्याही पोटी अशी मुलं जन्माला येतील जोपर्यंत चंद्र सूर्य ग्रह तारे आहेत तोपर्यंत त्यांची नावं घेतली जातील. आता तसं उरलं नाही बरं का. गुजरातला जाण, पोटावून हात फिरवान. तुकाराम महाराजांनी परखडपणे सांगितलंय, नवसानं जर मुलं होत असती तर तुम्हाला लग्न करायची गरज नसती भासली. अशा अंधश्रद्धांमध्ये अडकू नका. साधू महाराजांनी सांगितलं, कुणीही आशीर्वाद देताना चांगला आशीर्वाद देताना, आशीर्वाद देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नव्हती, साक्षात गैनीनाथ महाराज होते. गोविंदपंत आणि मीराबाई यांच्या पोटी मूल जन्माला आलं आणि नाव ठेवलं विठ्ठलपंत. विठ्ठलपंत चालायला लागले, खेळायला लागले, दारातून उमऱ्यात आले, उमऱ्यातून गल्लीत गेले, गावात गेले, पाहता पाहता मोठे झाले. आणि आता मात्र विठ्ठलपंतांना शिक्षणासाठी आपण पैठणला पाठवलं पाहिजे असा हट्ट गोविंदपंतांनी धरला. पहा, शेकडो वर्षापूर्वी विठ्ठलपंतांच्या आईवडिलांना वाटतं घरात सगळं वैभव होतं, काय कुठं पैठणला पाठवायची वगैरे गरज नव्हती. स्वतः शिकलेले होते, शास्त्र जाणणारे होते. एवढ्या वर्षांनंतर झालेलं मूल आहे म्हटले असते आपण आपल्या जवळ ठेवू. पण शेकडो वर्षापूर्वी गोविंदपंत आणि मीराबाई निर्णय घेतात की विठ्ठलपंतांनी पैठणला गेलं पाहिजे. पैठण एक त्या काळचं मोठं विद्यापीठ आहे, तिथे नीतिशास्त्र न्यायमूल्य समजून घेतली पाहिजेत आणि पाठवून दिलं पैठणला शिक्षणासाठी. लक्षात घ्या, आजही मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल, आजही जर आपल्याला आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल ना, शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आपल्या लेकरा बाळांना शिकवा. शिक्षणाच्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मग पोरं वयात आली, लग्न जमत नाही आणि पोरगी मिळत नाही. सोलापूरचंच मी एक ऐकलं, लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढ. इथंच झालं ना. आता काय करावं, आता कलेक्टरला एवढंच काम आहे का? गुंजुळ व्हायचे तुमच्या लग्न जी आर काढायचं, हां जमले एवढे. ज्या वयामध्ये शिक्षणाकडे लक्ष द्यायचं त्या वयात आपण शिक्षण केलं पाहिजे. स्वतःला सिद्ध करा, रांगा लागतील दारात, का लग्न जमत नाही. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हटला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा, म्हटला मग लग्न जमतं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार, बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचा ना. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, हे म्हणतायत 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते नाही तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. म्हटलं तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात. आणि याला कारण आपण आहोत. पालक म्हणून आपण आपली भूमिका धरली पाहिजे, ठरवलं पाहिजे. हजारे कुटुंबियांचे आणि माझे खूप जवळचे संबंध आहेत. स्वतः दोघाही नवरा बायकोंनी नोकरी केली, नोकरीतून नंतर व्यवसायात आले.
पण पोरांच्या शिक्षणाकडे मात्र लक्ष दिलं. एक मुलगा अधिकारी झाला, दुसराही उच्च शिक्षित आहे. आपण आपल्या पोरांच्या शिक्षणाकडेच लक्ष दिलं पाहिजे. आज जर आपल्यापैकी जर एखादा पोरगा कलेक्टर झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसून येते होते, त्याच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असते. एखादा पोरगा पोलीस अधीक्षक झाला, इथं राजमुद्रा असते खांद्यावरती, जिल्ह्याचं सगळं पोलीस प्रशासन त्याच्या ताब्यात असते. काय अधिकार आहेत. मी म्हणत नाही सगळेच पोरं अधिकारी होतील, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, वकील होईल, उद्योगात येईल, व्यवसायात येईल, व्यापारात येईल, पण शिक्षण वाया जात नाही. शिकवा तुम्ही तुमच्या मुलांना, उद्योगात, व्यवसायात, व्यापारात यायला सांगा. जर अशी मोठी स्वप्न आपण आपल्या मुलाला पाहायला सांगितली पाहिजेत. आता तर 10वीचे निकाल लागले, आता ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सुरू होतील बघा. पहिल्या 3 रांगा 90पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या, मागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या, आणि त्याच्या मागं 50 रांगा 60-70% वाल्यांच्या. आता ज्याला 90पेक्षा जास्त आहेत ते खुश, आपण 90 असे छाती काढूनच बसलेले असतात. 80 ते 90 मधले एकदम टेन्शनमध्ये असतात. त्यांना 90 वाल्यांकडे बघून हसता येत नाही आणि मागच्यांकडे बघून रडता येत नाही. ते सुतक पडल्यासारखं तोंड करून बसतात. आणि 60-70 वाले आहेत ना, ते 90 वाल्यांपेक्षा खुश असतात. ते जाऊ दे मोरू यांचं हो द्या, काय व्हायचं ते, मग आपलं बघू होईन तसं होईल. आता 80 ते 90 मधले पालक, मी म्हटलं एवढं का टेन्शन घेतलंय. त्यांनी पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं झालं काय. म्हणले महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, अजून थोडा अभ्यास केला असता 90च्या रांगेत बसलं असतं. म्हटलं अरे पडले किती. म्हणले सांगायसारखे सुद्धा नाही. म्हटलं काही तर आकडा असेल. म्हटलं 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहेत. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते. आणि दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. आपली सगळी लेकरं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत, त्यांच्यातलं वेगळे पण ओळखावं. आमच्याकडे बाग आहे नगरला, सर्कस येते दरवर्षी, आणि त्या सर्कसमध्ये फक्त वाघ सिंहाचे प्रयोग सुरू असतात. आणि सगळी लोक वाघ सिंहच बघायला येतात. एक लहान पोरग कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हणला, उद्यापासून वाघ सिंह नाही, हे पिल्लू आणि याचा प्रयोग. सर्कसचा मॅनेजर म्हणला, लोक वाघ बघायला येतात, सिंह बघायला, हे पिल्लू कोण बघल. म्हणलं हे पिल्लू विशेष आहे. म्हणले काय विशेष आहे. म्हणले हे सुंदर पियानो वाजवतं. यानं पिशवीतनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला, पिल्लू पियानो वाजवायला लागले. ते म्हणला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये संवाद सुरूच होता. तेवढ्यात एक मोठं कुत्रा आत आलं, पियानोवर जोरात लात मारली, त्या पिल्लाला असं दातात उचललं आणि रागात बाहेर निघून गेलं. सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारले कोण आहे आणि एवढा राग का. ते पोरग म्हटले इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का, ज्याला पियानो वाजवते तर त्यानं डॉक्टर व्हायचं नाही, ज्याला डॉक्टर व्हायचं त्यानं पियानो वाजवायचा नाही. चायनामध्ये 11 वर्षाची मुलगी बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये ग्रँड मास्टर होते आणि पत्रकार तिला विचारतात तुझी आवड काय. आता ग्रँड मास्टर आहे बुद्धिबळा, तिची आवड काय असेल. बुद्धिबळ. तिनं सांगितलं अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. अभ्यास कशाचा करते. तिनं सांगितलं परराष्ट्र धोरण आणि वेगवेगळ्या राष्ट्रांमधले संबंध याचा मी अभ्यास करते. काय हो माणसं आहेत. आपण गल्लत केली. आपल्याला वाटतंय क्रिकेट खेळायला गेलं ना IPLलाच गेलं पाहिजे. असं नाही. छंद वेगळे, करिअरच्या जागा वेगळ्या, संधी वेगळ्या. मला वाटतं त्याचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे, तर पोरांचं जगणं सुंदर होईल. विठ्ठलपंतांना शिक्षणासाठी म्हणून पैठणला पाठवलं. 12 वर्ष पैठणमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन पुन्हा आपेगावला आले. आपेगावला आल्यानंतर वडिलांकडे हट्ट धरू लागले की मला तीर्थयात्रेला जायचं. वडील म्हटले अरे तीर्थासारखी आई इथे घरात असताना तू कुठे तीर्थयात्रेला जातो. आता तुझं शिक्षण पूर्ण झालंय, आता तू लग्न कर, संसार कर आणि मग निवांत तीर्थयात्रेला दोघं नवरा बायको जा. नाही मला तीर्थयात्रेला जायचंय. तीर्थयात्रेला का जायचं माहिती आहे. त्याचं कारण आहे. तीर्थयात्रा म्हणजे फक्त मनोरंजनाचं साधन नाही किंवा केवळ पर्यटन नाही. आपण जे वर्गात शिकतो ते समाजात घडतंय का, किंवा समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं जातं का, हे चाचपडण्याची एक संधी म्हणजे तीर्थयात्रा आहे.
आपण जे शिकून आलो, जी नीतिमूल्य, जे समाजशास्त्र आपल्याला शिकवलं, ते खरंच आहे का? ते पाहण्यासाठी तीर्थयात्रा आहे. आणि म्हणून तीर्थयात्रेला विठ्ठलपंत निघाले. तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर त्यांनी तिथे ध्यानस्थ बसलेले असायचे. रोज इंद्रायणीच्या काठावरती असायचे. आणि एक दिवशी इंद्रायणीच्या काठावरतीच त्यांची आणि सिद्धोपंतांची भेट झाली. सिद्धोपंतांनी हट्ट केला, आग्रह केला की आज काही करा, पण आमच्या घरी तुम्ही पाहुणचाराला या. आणि त्या आळंदीमध्ये सिद्धोपंतांचा हट्ट विठ्ठलपंतांनी मान्य केला आणि सांगितलं, आजच्या दिवस म्हणून मी तुमच्याकडे पाहुणचाराला येईल. आणि ज्या दिवशी पाहुणचाराला गेले, अहो काय सांगायचंय, आळंदीमध्ये रमले. वेगवेगळ्या विषयांवरती सिद्धोपंतांची आणि विठ्ठलपंतांची चर्चा. वेदांमध्ये काय भाष्य केलंय, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, चर्चेला विषय होते. आणि रात्रभर दोघे जण जागे राहिले. पोट भरलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी आग्रह केला, हट्ट केला, काहीही करा, पण आजच्या दिवस तुम्ही मात्र इथे मुक्कामी थांबा. विठ्ठलपंत म्हटले, तुम्ही मला काही इथं अडकू नका, मी तीर्थयात्रेला आलेलो आहे, मला जाऊ द्या. नाही म्हणे, तुमच्याशी संवाद साधताना खूप छान वाटलं, आजच्या दिवस थांबा. आपण पाहुण्याला आग्रह करतो का हो? तुमच्याकडे जर पाहुणे आले, तुम्ही म्हणता का 1-2-4 दिवस थांबा? हां, म्हणता का नाही? खरं सांगा. काहीच बोलत नाही. हुशार आहेत तुम्ही. हा म्हणायला हा म्हणून थांबला. तुम्ही नाही म्हणले तरी मी 3 दिवस आहे. हल्ली कुणालाच कुणाकडे जायला वेळ नाहीये. कुणी कुणाकडे मुक्कामी गेलेला आठवतोय का? कुणीही कुणाकडे हल्ली मुक्कामी जात नाही. पहिली लोक जायची हो, मुक्कामी राहायची, गप्पा गोष्टी व्हायच्या. मला आठवते, आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची. आणि आत्या जर मुक्कामी आली, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना, सगळं घर तिला एसटीला वाट लावायला जायचं. आत्या एसटीत बसली आणि आत्यानं हात केला ना, येते. सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता कुणी कुणाकडे मुक्कामी जात नाही. आता लोक अंत्यविधीला जरी गेले ना, तिकडं प्रेत जळत असतं, इकडं लोक मोबाईलमध्ये खेळत असते. कधी उरकतोय कोणाच ठाऊक म्हणतात. आमच्या भावना हरवून गेल्या, डोळ्यातलं प्रेम हरवून गेलं, एकमेकांच्या मदतीसाठी धावणं संपलं, कुणाचं तरी दुःख बघून व्याकुळ होणं संपलं. मी सांगतो, जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे ना, तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. हृदयामध्ये वात्सल्य जिवंत ठेवा, डोळ्यामध्ये प्रेम ठेवा. आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे आहेत, पण ते 1 रुपया कुठं खर्च करणार नाही. कुणी जर वर्गणी मागायला गेलं, एकतर त्याच्याकडे कोण जातच नाही, आणि गेलंच तर ते देत नाही. गावामध्ये एक सार्वजनिक काम हातात घेतलं होतं, आणि नेमकं ती वर्गणी वागत पोरं फिरतच होती, आणि नेमकं हे दारातच दिसलं. त्या पोरांना वाटलं, देत तर नाहीच, पण हटकायला काय हरकत आहे. ते 2 पोरं म्हणली, काका 50 रुपये देता का वर्गणी? ते म्हणला, मी माझ्या पोरांची फी भरीत नाही शाळेची लवकर, घरात कुणी आजारी पडलं तर घाई दवाखान्यात नेत नाही, आणि तुम्हाला वर्गणी आणि 50 रुपये वा पुढं. पोरं म्हणली, आम्हाला माहीत होतं देत नाही, उगं विचारलं म्हणले असंच. आणि पोरं निघाली पुढं. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं हाक मारली, म्हणले, ए पोरांनो जरा इकडे या. पोरं आली. म्हणले, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर 50 काय 100 रुपये देईल. पोरं म्हणली, विचारा, जमलं तर जमलं. यानं प्रश्न विचारला, माझे 2 डोळे आहेत, एक डोळा खोटा आहे, अमेरिकेहून बसून आणलाय, खोटा डोळा कोणता हे जर पहिल्याच प्रयत्नात सांगितलं तर 100 रुपये. लहान पोरग पुढं आलं, म्हणला, काका मी सांगू? आणि सांग. आणि डावा डोळा खोटा आहे की म्हणले तुमचा. ह्याला आश्चर्य वाटलं.
म्हणलं आतापर्यंत कुणालाच खोटा डोळा कोणता ओळखता आला नाही, आणि तू पहिल्याच प्रयत्नात लगेच सांगितलं डावा डोळा खोटा आहे, तू कसं ओळखलं? पोरगा म्हटला सांगू काका, तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडंसं प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे प्रेम शिल्लक आहे. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत आपण माणूस आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आपलं माणूस पण संपलं. आणि हा आग्रह, हा हट्ट कुठे झालाय? विठ्ठलपंतांची आणि सिद्धोपंतांची भेट कुठे झाली आहे? ती साक्षात आळंदीमध्ये झाली आहे. पंढरपूर जितकं महत्त्वाचं आहे ना, अगदी तशीच आमची आळंदी सुद्धा तितकीच पवित्र आहे. पांडुरंगानं ज्ञानोबरायांना सांगितलं इथे नाही, जा आळंदीला. ती आळंदी आज ज्ञानोबांची आळंदी म्हणून ओळखली जाते, देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. पण त्या आळंदीचं महात्म्य असं आहे, तिथे साक्षात भगवंतानं तिथे येऊन चिंतन करावं, तपश्चर्या करावी, इतकं त्या आळंदीचं महात्म्य आहे. आम्ही जसे पुण्यावरनं पांडुरंगाकडे येतो तसं तुम्ही तरी कधीतरी आळंदीला माऊलींकडे येत चला आणि त्या आळंदीचं महत्त्व जाणून घ्या. कशी आळंदी? विठ्ठलपंतांना माहीत नव्हतं की ज्या आळंदीमध्ये सिद्धोपंतांची आणि आपली भेट झाली त्या आळंदीशी आपले असे आता वेगळे ऋणानुबंध निर्माण होणार आहेत. ज्या दिवशी सिद्धोपंतांची आणि विठ्ठलपंतांची भेट झाली, सहज गप्पा मारायला म्हणून पाहुणचाराला घरी गेलेले विठ्ठलपंत, पण आग्रह झाला एक दिवस थांबा आणि मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आग्रह झाला आजच्या दिवस तरी थांबा, आणि नाविलाज असतो दुसऱ्या दिवशीही पुन्हा मुक्काम केला. आपण अशाच पाहुण्याला आग्रह करतो ज्या पाहुण्याची काहीतरी पात्रता असते. तुम्ही समजा जेवण करताय आणि अचानक तुमच्याकडे पाहुणा आला, तुम्ही काय म्हणता त्या पाहुण्याला? तुम्ही जेवण करायला बसलाय दादा,
आणि अचानक पाहुणा आला. पाहुण्याला काय म्हणता? जेवल्यावर या. मला माहित नाही सोलापुरात काय, या जेवायला. आणि तुम्ही जेवायला या म्हटल्यानंतर तुमच्याकडे पाहुणे काय म्हणतात? कुठं हात धुवायचा? घ्या देवाचं नाव, किंवा चालू द्या. का पाहुण्याने विचारायचं असतं, हां कुठं हात धुवायचा? दोघं नवरा बायको बिचारे जेवत होते. बाई बिचारी भुळी बाबडी म्हणली या जेवायला. पाहुण्यानं विचारलं हात कुठं धुवायचा, म्हणलं लगेच बसतो. हात धुतला आणि पाहुणा जेवायला बसला. बरं, ऐन वेळेला आलेल्या पाहुण्यानं जरा टोपल्याचा अंदाज घेऊन जेवायचं असतं. यानं 1 भाकरी खाल्ली, 2 भाकरी खाल्ल्या, 3, करगुटा तुटूस तोर पाहुणा जेवला. नवरा बायकोला पस्ताव झाला, कुठून अवदसं सुचले याला जेवायला म्हणले. दुसऱ्या दिवशी 12-12:30 दुपारी दोघं नवरा बायको नेहमीच्या सवयीप्रमाणे जेवायला बसले आणि पाहुणा आला ना तिकडून. बाई परत चुकून म्हणली या जेवायला. आता पाहुण्याने विचारलं सुद्धा नाही हात कुठं धुवायचा. त्याला माहित होतं इथं धुवायचा असतोय, तर बसायचं. जेवायला बसला. पाहुणा रोज यायचा, जेवायचा आणि निघून जायचा. आता रोज आल्यावर हे दोघं म्हणले आता हे काय गडबड आहे. एक दिवशी पाहुणा येताना दिसला. नवरा बायकोनी दारं खिडक्या लावून घेतली आणि जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. बायको म्हणली मारू नका, रागवू नका, मी कुणाला परत जेवायला म्हणायचे नाही. नवरा म्हणायचा तुला अक्कल आहे का? गॅसची टाकी किती रुपयाला आहे माहिती आहे का? आता असं ऐकल्यावर पाहुणा येतोय का? पाहुणा बिचारा मागं फिरला, खिडकीच्या फटीतनं बघितलं, पाहुणा गेला. पाहुणा गेलेला दिसल्याबरोबर नवरा बायकोनी दारं खिडक्या उघडली आणि जोर जोरात एकमेकाला टाळ्या द्यायला सुरुवात केली. बायको म्हणली मी कसं रडल्यासारखं केलं? नवरा म्हणला मी कसं मारल्यासारखं केलं? गेलेला पाहुणा परत आला, म्हणला मी कसं गेल्यासारखं केलं म्हणला. पाहुणा त्या पात्रतेचा असला तर त्याला म्हणायचं थांब. विठ्ठलपंतांची ती पात्रता आहे म्हणून आग्रह. आणि नुसता आग्रह नाही, तिसऱ्या दिवशी जायला निघाले विठ्ठलपंत आणि हात जोडून सिद्धोपंत म्हणाले मला दृष्टांत झालाय आणि माझी लेक रुक्मिणी हिचा हात तुम्ही हातात घ्यावा आणि तिच्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. विठ्ठलपंत म्हणले आता काय गडबड झाली ही सगळी. घरून निघालो होतो तीर्थयात्रेला, तीर्थयात्रा करत करत आळंदीला आलो आणि मग सगळी सिद्धोपंतांनी हा आग्रह करावा. विठ्ठलपंतांनी आईवडिलांची सगळ्यांची परवानगी घेतली. विवाह झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह. काय हो विवाहाची तयारी, पत्रिका वगैरे छापल्या, फ्लेक्स बिक्स लागले, डीजे बीजे सगळं. तुमच्याकडे माहीत नाही बॅनर लागतात, आमच्याकडे बॅनर लागतात लग्नाचे. इकडं आहे का प्रथा? नाही ना अजून. आमच्याकडे मुळशी मावळ असा नवरदेव आणि नवरीच्या सगळीकडे बॅनर असतात. कारण तो एक पराक्रम आहे लग्न जमणं. त्यांना सांगावं लागतं आमचं जमलंय बरं का, फ्लेक्स लावून सांगावं लागतं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न, एकीकडे विठ्ठलपंत उभे आहेत, एकीकडे रुक्मिणी उभी आहे. मध्ये अंतरपाठ धरलाय. तुम्हाला दोघांना तुमचं आठवलं असं नाही की आत्ताच झालंय ताजं ताजं. कुणी अंतरपाठ धरला होता, कुणी काय. सचिनराव आम्ही आलो होतो. मध्ये अंतरपाठ धरला, एकीकडे विठ्ठलपंत आहेत, एकीकडे रुक्मिणी आहे. आणि ज्यांच्या पोटी साक्षात भगवंताला जन्माला यायचंय, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ज्यांच्या पोटी जन्माला येणार आहेत, अशा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या विवाहात साक्षात भगवंत वरतून फुलाची वृष्टी करत होते.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झालं आणि संसार सुरू झाला. संसार चांगला व्हायचा असेल तर जोडीदार चांगला असावा लागतो. आणि लग्नात जोडीदार निवडत असताना रूप पाहायचं असतं का गुण बघायचे असतात? दादा काय बघायचं असतंय, रूप का गुण? गुण. आणि हे कधी कळलं? हे लय उशिरा कळतंय. गुण पाहायचे असतात. लक्षात घ्या, जेव्हा लग्न होतं, विवाह होतो, तेव्हा दोन कुटुंब एकत्र येतात आणि हे कुटुंब टिकून ठेवणं ही दोघांचीही जबाबदारी असते. मुलगा काय असा आकाशातून पडलेला नसतो. त्यालाही त्याच्या आईवडिलांनी तळहाताच्या फोडासारखं जपत लहानाचं मोठं केलेलं असतं. त्याच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या असतात आणि मग तो आपला नवरा होतो. मुलगी ही अशी, तिच्या आईबापानंही तिला लाडाकोडात वाढवलेलं असतं. तिचं नाव गाव आवडी निवडी सगळं सोडून ती आपल्या घरातला घटक होत असते. आणि म्हणून एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना ॲडजस्ट करणं, तर संसार पुढे जातो. आणि ही ॲडजस्टमेंट नसेल आणि प्रत्येकजण आपापल्या तोऱ्यात जर राहायला लागला तर मग मात्र नाती टिकत नाहीत. नाती जर टिकावीत असं वाटत असेल तर तिथे त्याग असावा लागतो. तुम्ही बघा, 4 भाऊ, 4 भावांमध्ये एक जण कारभारी असायचा. जो घरात सगळा कारभार बघायचा त्याला कारभारी म्हणायचं. आणि कारभारी हा कसा ओळखायचा माहिती आहे? ज्याची चप्पल फाटलेली समजायची हे कारभारी घरात. त्यानं आधी 3 भावांच्या पायाचं बघायचं आणि मग स्वतः चप्पल घ्यायची. एखादाच नोकरीला लागायचा आणि बाकीचे 2 भाऊ गावात तिकडं शेती करायचे. म्हणजे नोकरीला लागलंय ना, त्यानं फक्त स्वतःचं बघायचं नाही, त्यानं भावाला पाईपलाईन करून दे, त्याला विहीर खांदून दे, त्याला जमीन घेऊन दे, त्याच्या पोरांची शिक्षणं बघ, त्याच्या पुरींची शिक्षणं बघ, त्यांची लग्न कार्य कर, बहिणींची लग्न कर. याची सोसायटी आयुष्यभर यांनी पेन्शनमधूनच सोसायटी भरायची. आणि हे जर शहरात नोकरीला असला, गावाकडचं पेशंट जरी सोलापुरात ॲडमिट झालं ना, याच्या बायकोनं डबा करून नेऊन द्यायचा. पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती, एकमेकाला समजून घेत होती, ॲडजस्ट करत होती. त्याग होता. त्यागामध्ये लोकांना सौख्य वाटत होतं, त्यागामध्ये लोकांना आनंद वाटत होता. पैसे नसतानाही माणसं आनंदी आयुष्य जगत होती. आत्ता 6व्या आणि 7व्या वेतन आयोगानंतर नोकरदारांचे पगार वाढले. पगार होती किती? 500 आणि 1000 रुपयांनी लोकांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. माझे वडील 2005-6 साली रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून. 15,000 रुपये पगार होता रिटायरमेंटचा. शेवटचा पगार 15,000 रुपये होता. आता काहीतरी पेन्शन त्यांना 30-35 हजार असेल. काय पगार हो? 1500 रुपयांनी नोकऱ्या सुरू झालेल्या. आणि तिथं मग इथं सोलापुरात यायचं, नोकरी करायची, इथं कुठंतरी 1 रूम किचन घ्यायचं. मग हळूहळू त्याच्यात निम्म ह्याला मनी ऑर्डर कर, त्याला पैसे पाठव. आणि त्याच्यात लग्न झालेलं. मग बायकोनं म्हणावं, चला जरा अक्कलकोटला जाऊन येऊ. आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल. असं वळसंगजवळ जाऊस तर गाडीतलं पेट्रोल संपायचं. मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं गाडी वाकडी करत असते. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही तर पुढे वेगळे सायंटिस्ट आहेत, ते टाकीत फुकतंय. नवऱ्यानं टाकीला तोंड लावल्यावर बायको तर असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली कुणास ठाऊक. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या अक्कलकोट. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडं बघताय. आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? यांची अडचण काय? साधनं वाढत गेले, आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. जबाबदाऱ्या स्वीकारत होती, माणसं एकमेकाला समजून घेत होती, एकत्र कुटुंब होतं, सासू सासरे दीर नणंद एकत्र राहत होते. नवरा बायकोचं जर पटलं नाही तर 4 चौघात भांडायचं कसं? भांडणं मिटत होती. आता दोघंच नवरा बायको भांडायचं म्हणजे काय? मध्ये पडायला कोण आहे? रागाच्या भऱ्यात थेट एकतर वरून खाली उडी मारते, नाहीतर डायरेक्ट डिवोर्सची नोटीस पाठवून देते. एकत्र राहणं मला माहित आहे, नोकरीच्या कामाच्या निमित्तानं सगळ्यांना एकत्र राहणं आता शक्य नाही. पण आजी आजोबा ही नाती येणाऱ्या पिढ्यांना कळावीत, याच्यासाठी एकमेकांना समजावून घ्या. जपा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. करंगळीवरती ज्याला पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती.
पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. आपल्याला आहे ना, आपल्याला आपली दुःखही कळत नाहीत आणि आपल्याला आपल्या आनंदाच्याही जागा कळत नाहीत. आपण आपल्याच भोवती नको नको त्या गोष्टींची, दुःखाची अशी वारुळं तयार करून ठेवली आहेत आणि तीच भेदत 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 आयुष्याकडेला घेऊन जायचं. दुःख सुद्धा काय फंटूस आहेत आमची, त्या दुःखाला सुद्धा अर्थ नाही. आमच्याकडे एक जण आहे साहेब, त्याला 8 नंबरचा शूज लागतो पायाला. ते 8 नंबरचा विकत घेत नाही, 7 नंबरचा घेते. दुकानदार त्याला म्हणतोय बाबा 8 नंबरचा घे. त्याला तुला सांगितलं तेवढं कर, 7 नंबरचा दे. 7 नंबरचा शूज घेतोय, त्यात पाय पण जात नाही, हे बळच त्यात पाय घालते आणि दिवसभर तो शूज पायाला टोचत असतो. याचं लक्ष दिवसभर फक्त पायाकडे असते. याला विचारलं तू 7 नंबरचं काय घेतो? म्हणला दिवसभर शूज पायाला चावतो, मग इतर दुःख वाटतच नाहीत. ते शूजचं दुःख एवढं वाटतंय, बसमध्ये जागा मिळाली नाही तरी काय वाटत नाही, ऑफिसमध्ये साहेब काय बोलला तरी आपलं लक्ष फक्त पायाकडे असते. आणि म्हणला गंमत सांगतो, घरी ऑफिसमधून गेल्यानंतर जेव्हा मी शूज पायातनं काढतो असा आनंद होतो ना, म्हणला जगातलं सगळं सुख आपल्या दारात आहे असं वाटायला लागतं. म्हटलं काय जगतो माणूस. आपण आपल्याच भोवती अशी वारुळं तयार करायची आणि तीच भेदण्यात आयुष्य वाया घालवायचं. समजून घ्या एकमेकांना, बोला एकमेकांसोबत, संवाद साधा. साधनं वाढत गेली पण संवाद कधी संपला ना हे मात्र कळलं नाही. 60-70 आजोबांनी परवा मोबाईल विकत घेतला आणि पोराला सांगितलं दादा मी पण मोबाईल घेतलाय, हा नंबर धर. पोरगा म्हणला बाबा आणि आता कशाला पाहिजे हो, कुणाशी बोलायचं असतंय? वडील म्हणले मला कुणाशीच बोलायचं नसतं, पण हा नंबर तुझ्याकडे ठेव आणि कधी कधी हा नंबर पण डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. तू दिवसभर सगळ्यांशी बोलतो, कधीतरी माझ्याशी पण बोलत जा. घरातल्या माणसांसोबत बोलायला आपल्याला वेळ असू नये. किती कृतज्ञ आयुष्य जगतो आपण. आणि मी सांगतो लक्षात घ्या, संस्कार हे सांगून निर्माण होत नाहीत, ते वागून निर्माण होतात. आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाहीये, आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे. दोघं नवरा बायको पार्टीला निघाले आणि लहान पोरगं होतं बरोबर, त्याला म्हणले चल रे आपल्याला पार्टीला जायचं. सासू जाताना म्हणली बाई तुम्ही चाललायत जेवायला बाहेर तर 2 भाकरी थापून जा. तुम्हाला कळतं का नाही हो सासूबाई, उशीर झालाय ना आता. अगं बाई 1 भाकरी थाप, दोघं मिळून अर्धी अर्धी खाऊ. रोज करतेच की, आजच्या दिवस पलीकडे मंदिरात भंडारा आहे तिकडं जेवायला जा. बाई मला नाही चालतायत. सांगितलं ना तुम्हाला. पोराच्या बोटाला पकडलं, गाडीत बसवलं आणि दोघं नवरा बायको निघून गेले. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर ते पोरगं त्याच्या आईला म्हणते आई मी जेव्हा मोठा होईल ना आपला बंगला मंदिराला खेटून बांधीन. म्हणला बाबा मंदिराला खेटून का? नाही म्हणला मी माझी बायको जर कुठे गेलो तुला लगेच मंदिरात जाता आलं पाहिजे. म्हणला जेव्हा आपण सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका, घाबरायचे तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. म्हणून कुटुंबामध्ये प्रेम त्याग किती मजा होती. गावाकडचा भाऊ शहरातल्या भावाला भेटायला आला, मोकळा येत नव्हता. खळं झालं 2 पोते ज्वारी आणून टाकत होता. गावाकडनं निघाला दुधाची बाटली घेऊन येत होता. प्रेम होतं एकमेकांमध्ये, त्याग होता. मला वाटतं हा त्याग, हे प्रेम, हे समर्पण नात्यांमध्ये असलं पाहिजे. आता गंमत काय झाली आहे माहिती आहे का, आम्हाला नातीच नको आहेत, आम्हाला एकटं राहायचं. आम्हाला सासरा नको, आम्हाला सासू नको, आम्हाला ननंद नको, आम्हाला कोणी 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 नको. नाथ महाराजांच्या भारुडातली ही नायिका खूप गोड सांगते. ती सांगते मला कुणीच नको, पण याचा अर्थ नाथ महाराजांना असं म्हणायचंय का तू एकटीच राहा? नाथ महाराज सांगतात हे बाकीची जी नाती आहे त्याला उपमा दिली आहे नाथ महाराजांनी ना. खरं तर ज्ञानोबांचं साहित्य, तुकोबारायांची गाथा आम्ही अभ्यासली, नाथ महाराजांचं साहित्य सुद्धा आपण अभ्यासलं पाहिजे. अहो काय नाथ महाराज आहे तो. नाथ महाराजांनी खूप साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये लोकांना जगणं समजावून सांगितलं. साधू संतांनी जे जे अवघड आहे ना ते खूप खूप सोपं करत सांगितलं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून
संस्कृतमध्ये असणारी गीता ज्ञानोबरायांनी प्राकृतमध्ये तुमच्या माझ्यासमोर मांडली. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा म्हणत वेदांचा अर्थ गाथेच्या रूपानं तुकोबरायांनी तुमच्या माझ्यासमोर ठेवला. आमच्या गाडगे बाबांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला करत करत स्वच्छतेचं महत्त्व लोकांना सांगितलं. नाथ महाराजांनी सुद्धा नाथ महाराजांचं साहित्य अभ्यासा. नाथ महाराजांनी भारुडातून गवळणीतून प्रबोधनाचं काम केलं. आणि नाथ महाराजांच्या भारुडातली ही जी नायिका आहे, ही नायिका सांगते मला काही नको, मला एकटंच राहायचं आहे. पण एकटं का राहायचं आहे? मोह माया मत्सर हे जे अवगुण आहेत हे सगळे दूर जाऊ दे आणि मग मला एकटी राहू दे. काय म्हणती ही नायिका आपण ऐकूयात. आता शेवटचे 10 मिनिट आणि मग उद्या पुन्हा ज्ञानोबरायांच्या जन्मापर्यंत आणि परवा समाधीपर्यंत. फक्त उद्या येताना सगळ्यांनी आपापल्या सगळ्या मित्रांना घेऊन यायचं. इथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झालं आणि दोघांचा संसार सुरू झाला. साधा मातीचा संसार होता, पण या मातीच्या संसारामध्ये विठ्ठलपंतांचं मात्र लक्ष लागत नव्हतं. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये परमेश्वर प्राप्तीचा भाव होता. संसारामध्ये ते अडकत नव्हते. आणि मग रोज बायकोला म्हणायचे की आता मला परवानगी दे, मला जाऊ दे. खरं तर परमार्थ हा खूप सोपा करून सांगितला संतांनी. म्हणजे आजच्या मितीला जर कुणी म्हटलं की नाही परमार्थ करायचं म्हणजे सगळ्यांनी हिमालयात जावं का, तर नाही. संसार करत करत अगदी तुमच्या हृदयाचा भाव ठरवतो तुम्ही परमार्थी आहात की नाही. वरवर तुम्ही अंगामध्ये गंडे दोरे बांधलेत, वरवर तुम्ही नुसती रोज पूजा अर्चा करताय तासन तास, आणि मनामध्ये जर तो भाव नसेल तर भगवंत कधीच मिळणार नाही. अनेक जण जातात देवाच्या पिटीमध्ये हजारो रुपये टाकतात आणि देवा रात्रीची झोप येऊ दे बरं का. हजारो काय लाखो रुपये टाकले तरी झोप येत नाही, कारण तो भाव नाही. आणि इकडे एखाद्याकडे 1 रुपया नाहीये, ते दगड उशाला घेतंय आणि झोपतंय, 2 मिनिटात घोरायला लागतंय. परमेश्वर हा भावाचा भुकेला, लक्षात घ्या. तो तुमच्या संपत्तीचा भुकेला नाहीये. अरे सगळं जग त्यानं निर्माण केलंय, आपण कोण आहोत त्याला देणारे आणि काय देणार आपण त्याला. आणि हा परमार्थ, हा भाव तो कुणाला कळाला असेल तर तो संतांना समजला. मला हेवा वाटतो गाडगे बाबांचा. काय बाबांच्या गावी जाऊन आलो. गाडगे बाबांचं नाव डेबू आणि एका मालकाच्या घरी काम करत होते. ज्या मालकाच्या घरी काम करत होते, दिवाळीचा सण होता, मालक आत पुरणपोळी खात होता आणि बाबा असे उंबऱ्यात उभे होते. बाबा बघत होते मालक पोळी खातोय आणि मालकानं विचारलं, डेबू काय बघून राहिला. बाबा म्हणले काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची. मालक म्हणला पोळी खायची, हात पुढं कर. बाबांनी असे मोठे आशेनं हात पुढे केले. मालक ताटावरनं उठला, रागात असा काट्याचा फोक हातात घेतला. बाबांनी मोठ्या आशेनं असा हात पुढे केला होता पोळीसाठी आणि मालकानं असं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले. काटे हातात शिरले, हात रक्तबंबाळ झाले. बाबा रस्त्याच्या पलीकडं एका दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणारे एकाने विचारलं, डेबू काय बघून राहिला. काय नाही जी, मालकानं जी पोळी दिली ती तुपासंग खातो ना जी म्हणले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. आणि हाच डेबू पुढे जाऊन गाडगे बाबा झाले.
हातात खराटा घ्यायचा, गावागावात कीर्तनाला जायचं. आधी खराट्यानं सगळं गाव झाडून स्वच्छ करायचं, आधी गाव स्वच्छ करायचं आणि मग लोकांची मनं स्वच्छ करायची. पंढरपुरात जर आले, घाई घाई लगेच पांडुरंगाच्या दर्शनाला जात नव्हते. आधी चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन उभे राहायचे आणि लोकांना म्हणायचे, अरे बापू, विटेवरती उभा असणारा, कमरेवरती हात देऊन उभा असणारा पांडुरंग तुमची घाण काढायला नाही येणार. ही आपली घाण आपणच काढावी लागल. लोक गोळा करायची, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन करत 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 आधी पंढरपूर स्वच्छ करायचं आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. हे बाबा, बाबा मोठे कीर्तनकार. एक व्यापारी बाबांकडे आला आणि म्हणला, बाबा मला तुमचं कीर्तन माझ्या गावात ठेवायचं, तुम्ही याल? बाबा म्हणले, येईल की, पण माझी एक अट आहे. म्हणले, काय? तू मोठा व्यापारी आहे, अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? म्हणले, बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय, 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालील की. म्हणले, बाबा कीर्तनाला गेले, गाव स्वच्छ केलं, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या आणि बाबा स्वतः पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होते. सगळ्यांची जेवणं आटपली. बाबा जायला निघाले. बाबा निघाले, ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला, बाबा सगळ्यांची जेवणं आटपली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवाची थाप मारली आणि म्हटले, राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फेटली, घास आता गिळत नाही म्हणले. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. आता पुढच्या गावाला जायचं. बाबांनी बैलांच्या पोटाकडे बघितलं, खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले, अरे बैल कुणाची र? म्हणले, अमुक अमुक याची आहेत. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पाय पाय दुसऱ्या गावाला निघून गेले. याला संत म्हणतात. हा भाव आहे, हा भाव आहे म्हणून भगवंत तुमच्या दारात येतो. सावता महाराज इकडं आरणला पाणी द्यायचे शेतात, पंढरपूरहून विठोबा सावता महाराजांना भेटायला जात होता. भाव होता मनामध्ये. अहो काय आमची जनाबाई हो, गवऱ्या थापत बसली आणि भांडत होती, तुझ्या गवऱ्या कोणत्या आणि माझ्या गवऱ्या कोणत्या. आणि कबीर महाराज आले. कबीर महाराजांना कुणी सांगितलं होतं, पंढरपूरला जाऊन एकदा जनाबाईला भेटा, मोठी संत आहे. आणि जनाबाई शिव्या देत होती, माझ्या गवऱ्या का घेतल्या म्हणून. कबीर महाराज म्हणले, ही संत होय. आणि जाऊन भेटले. म्हणले, तुम्ही भांडता का? ती बाई म्हणली, जनीनं माझ्या गवऱ्या चोरल्यात. जनाबाई म्हणती, माझ्या ह्या आहेत, तुझ्या त्या घे. आता अख्ख्या ढिगातून गवऱ्या शोधायच्या कशा? जनाबाईला विचारलं, गौऱ्या शोधायच्या कशा? जनाबाई कबीरांना म्हणली, एक काम करा, जी गौरी घ्यायची कानाला लावायची आणि जिच्यातून रामकृष्ण हरी ऐकायला येईल ना, ती गौरी माझी. कबीर महाराज म्हणले, काय चेष्टा करते काय? एक गौरी घेतली आवाज येईना, दुसरी गौरी घेतली आवाज येईना, आणि गौरी कानाला घेतली आणि रामकृष्ण हरी आवाज यायला लागला. नतमस्तक झाले कबीर महाराज जनाबाईच्या समोर. हा भाव आहे, हा भाव असावा लागतो. अहो जात्यावर जर दळायला बसली ना, साक्षात भगवंत येत होता दळू लागायला. आणि काय काय ती सगळी भावना हो. जात्यावरती दळायला बसलं तर भगवंतानं दळायला यावं, हा भाव मला वाटतं आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या डोक्यात जर असेल की इकडं गेलं तिकडं गेलं मग आपल्याला देव सापडतो आणि देवाला ना सोन्याचं सिंहासन लागतं ना काय. अहो साधं मला पांडुरंगाचा फार हेवा वाटतो. काय लागतो पांडुरंगाला भेटायला जायला? अहो तुळशीचं पान नेलं काय, नाही नेलं काय. सर्वसामान्य गावा कुसातला शेतकरी, अहो पगार महिन्याचा झाला ना असा उघडा ठेवून बघा बरं. अहो आपण टेबलवर ठेवत नाही. शेतकरी ते पेरतय आणि बघत पण नाही मागं. पांडुरंगावरती विसंबून राहतो. चला आता तुला पाऊस पाडायचं तर पाड, आम्ही आलो तुझ्या दर्शनाला. काय मोठं मन आहे हे. किती किती प्रेम आहे पंढरीवरती, किती प्रेम आहे त्या पांडुरंगावरती. आणि तो पांडुरंग सुद्धा भक्तीचा भुकेला आहे, दुसरं तिसरं काही नाही. आम्ही इतके हुशार आहोत, इतके हुशार आहोत, आम्ही देवालाही चकवा द्यायला मागे पुढे बघत पडत नाही. 3 जण होते असे. मी एक दिवशी व्याख्यानात म्हणलं, आपल्याकडे जे आहे ना ते सगळं देऊ नका म्हणलं, आपल्याकडचं थोडं तरी देवाला द्यायचं. आणि ते म्हणले, किती द्यायचं? म्हणलं, लय नाही, उगं थोडं द्यायचं. म्हणले, तरी पण काय? म्हणजे तुमच्या मनानं ठरवा.
ते तिघं एकमेकाला म्हणले यांचं काय ऐकू नका, यांचं काम असते सांगायचं, आपण फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. आणि प्रवचन झालं, तिघंजण निघाले आणि जाता जाता त्यांना सोन्यानं भरलेला हांडा सापडला. आता हांडा सापडल्यावर एक जण म्हणला सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय, यातलं थोडं तरी देवाला देऊ म्हणले. ते म्हणले किती द्यायचं? पहिला म्हणला लय नाही, जमिनीवरती बांगडी एवढं वर्तुळ आखायचं एकदम छोटं आणि सापडलेलं सोनं वर फेकायचं म्हणला. जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाचं, आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हटले आपलं. आता छोटं वर्तुळ आखल्यावर त्याच्यात काय पडतंय का? दुसरा म्हणला किती नालायक आहे रे, एवढं वर्तुळ असतंय होय, तुम्ही देवाला फसवायला लागले. अरे छोटं नाही म्हणला, अख्ख्या सोलापूरला वर्तुळ आखायचं. आणि म्हणला मग काय नाही, सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आता अख्ख्या गावाला वर्तुळ आखल्यावर त्याच्या बाहेर काय पडतंय का? तिसरा म्हटला तुमच्यासारख्या नालायक लोकांमुळं कोरोना परत यायची शक्यता आहे म्हणलं. अरे म्हणलं तुम्ही देवाला फसवताय, मनात काय तुमचा भाव बिव. तिसरा म्हणला छोटं नाही मोठं नाही, वर्तुळच आखायचं नाही. म्हणला मग सोनं वर फेकायचं, देव कुठं असतो? हां, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? हा, कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तो हुशार आहे माणूस, त्यानं जाहीर करून टाकलं आपण जगात सगळ्यात. मग 2 वर्ष आपली हुशारी गेली ती कुठं? कोरोना कुणी बघितलाय का तुमच्यापैकी? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, काय काय केलं नाही आम्ही. पण 2 वर्ष आम्हाला रस्त्यावर सुद्धा येऊन दिलं नाही. डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू, पण सगळं जग जागेवरती थांबलं होतं. निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण? निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत. आणि म्हणून भगवंताला फसवण्याच्या फंदात पडू नका. या जगावरती सत्ता चालते ती निसर्गाची, या जगावरती सत्ता चालते ती ईश्वराची. अहो, जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे, पण पाऊस पडला मध्ये 8 दिवस एक विमान दुबईतनं निघलं नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. आणि संतांची कथा आपल्याला हेच सांगते की बाबांनो, भाव हवा ईश्वराला, दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून या कथेला समजावून घेण्यासाठी उद्या तुम्ही सगळ्यांनी यायचं. जाताना मला इतकंच सांगायचं आहे की देव बाजारात विकत मिळत नाही. आणि बाजारात विकत मिळणाऱ्या देवाला ज्यानं बनवलाय त्याची भीती असते. या सगळ्या साधू संतांमध्ये तुकडोजी बाबांनी खूप सुंदर सांगितलं. काय म्हणतात तुकडोजी बाबा? जनकल्याण मल्टीस्टेटच्या वतीनं 3 दिवस ही कथा होणार आहे. बऱ्याच जणांचा समज असा आहे की आज जे झाले तेच उद्या होणार आहे, जे उद्या जाईल तेच परत होणार आहे. असं नाही आहे. आपण ज्ञानोबरायांच्या जन्मापर्यंतची कथा उद्या पाहणार आहोत आणि त्यानंतर ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंतचा प्रसंग पाहणार आहोत. म्हणून उद्या येताना आपण सगळ्यांनी या कथेला आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला घेऊन यावं. जाताना आपण परमेश्वराचं नामस्मरण करू, सगळ्यांनी एक गजर करूयात आणि मग एक छान भजन जे सगळ्यांना म्हणता येईल. सगळ्यांनी, परमेश्वरानं आपल्याला हात दिलेत, परमेश्वरानं आपल्याला तोंड दिलं आहे, तर आपण सगळ्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करू आणि आजच्या कथेचा समारोप करू. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरीसुद्धा
ह्या निसर्गावरती कुठली तरी एक शक्ती या आपल्या सगळ्यांवरती एक प्रभाव टाकत असते. कुणी त्याला देव म्हणेल, कुणी त्याला भगवंत म्हणेल, कुणी त्याला निसर्ग म्हणेल. कायम या निसर्गाच्या विषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं प्रचंड नशीबवान आहोत. आपण प्रचंड नशीबवान आहोत की आपल्याला मार्ग दाखवणारे साधुसंत या भूमीमध्ये जन्माला आले. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर ठेवला. तुकोबरायांनी तुमच्या माझ्यासमोर गाथा ठेवली. माझी विनंती आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आपल्या घरामध्ये गाथा असली पाहिजे, आपल्या घरामध्ये ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असली पाहिजे. कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा, आपल्या नातवाला जवळ घ्या, त्याला त्यातली एक तरी ओवी सांगा. आजोबांनीच आजीनंच नातवाला नातीला जवळ घ्यायचं असतं आणि ज्ञानोबा तुकोबराय समजावून सांगायचे असतात. आपण जर आपल्या नातवांसोबत बोलणारच नसू, आता बऱ्याच घरांमध्ये आजी आजोबा उरले नाहीत, शोकांतिक आहे. आणि नवीन आजी आजोबांना रामकृष्ण माहीत नाही, त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय माहीत नाही. नातव जर म्हटलं बाबा बाबा गोष्ट सांगा, आजोबाच त्याला सांगतात. एक होता राजा, एक होती राणी. एक राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आता आज्यानं जर असं सांगितलं 1 राजा 2 राण्या, 1 आवडती 1 नावडती, पोरग तेच करते कॉलेजला गेल्यावर. 1 राजा 2 राण्या म्हणते. संवाद बदलत गेले. आजी म्हणते आजोबांना, झोपेत का बडबडता, का कुणाला विचारता डान्स बार कधी उघडता. तुमचं खरं रूप आता होऊ लागले लीक, तारुण्यातली ब्रँडी म्हणे मारू लागली किक. आजोबा म्हणतात आजीला, अगं वेडे असं कधी घडतं का. आजोबा म्हणतात आजीला, अगं वेडे असं कधी घडतं का. आणि जुनं झालं कुकर म्हणून शिटी मारणं सोडतं का. आता आजी आजोबांचे संवाद जर असे असतील तर पुरं काय शिट्ट्या मारणार येणाऱ्या आयुष्यामध्ये. लक्षात ठेवा, येणाऱ्या पिढ्यांसाठी पैसे कमवायचे का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण चांगला संस्कार मात्र पोरांना द्या. आज तुम्ही पुण्यामध्ये बघताय, गेल्या 15 दिवसापासून 2,500 किलो ड्रग्ज पुण्यामध्ये सापडलं पोलिसांना. आपलीच खेड्यापाड्यातली ग्रामीण भागातली पोरं तिथं जातात. आपण त्यांना कितीही शिकवलं आणि पोरं जर व्यसनाधीन झाली तर काय त्या शिक्षणाचा उपयोग आहे मला सांगा. म्हणून मुलांना चांगला संस्कार आणि विचार द्यायचा असेल तर संत साहित्य सोडून दुसरा पर्याय नाही. कदाचित म्हणजे हजारे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांना असं वाटलं की अरे आपण आपल्या मल्टीस्टेटचा वर्धापन दिन साजरा करत अजून काही वेगवेगळा कार्यक्रम घेता आला असता, काही वेगळे प्रयोग करता आले असते. परंतु साधू संतांचं चरित्र हे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणं याला हे गरजेचं आहे. आणि आपल्या मुखात भगवंताचं नाव येणं आणि भगवंताला पाहिल्यानंतर नतमस्तक होणं याला सुद्धा बापदाद्याची पुण्याई असावी लागते. ते कुणाच्याही नशिबात नाही. आणि म्हणून जनकल्याणचा हा जो प्रवास आपण सुरू केला आहे त्याच्यात जनकल्याण हा शब्द आहे. जनांचं कल्याण, इतरांचं कल्याण. मला वाटतं जे इतरांच्या कल्याणासाठी झगडले त्यांचीच नोंद इतिहासानं आजपर्यंत ठेवली. जे स्वतःसाठी जगले असे कितीतरी जन्माला आले आणि गेले, त्यांची नोंदसुद्धा इतिहास ठेवत नाही. मला वाटतं इतरांसाठी जगावं, झटावं आणि ते साधू संतांकडनं शिकावं. परमेश्वरानं बोलायची संधी दिली आहे. छान मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं, हातानं टाळी वाजवायची, पुंडलिक वरदेचा गजर करायचा आणि उद्या कथेला यायचं. रामकृष्ण.